तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटने शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। मी जगदीश हातेकर, भारतीय बौद्ध महासभा, तालुका अध्यक्ष, जळगाव जामोद। आजचा आपला विषय आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्या जीवनामध्ये पाहण्याकरता संघर्ष केला तो विषय घेऊन आपण आज आलेलो आहोत। तहानलेला विद्यार्थी ते चवदार पाणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी बाबा हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील खटावा तालुक्यातील कोरेगाव येथे रोखपाल म्हणून कामाला लागले होते। त्या ठिकाणी दुष्काळाच्या काळामध्ये लोकांच्या हाताला रोजगार मिळावा व त्यांना सरकारकडून पैसा देता यावा म्हणून रोजगार हमीची मोठमोठी कामे काढण्यात आली होती। त्या माध्यमातून तलावाचे खोदकाम त्या ठिकाणी चालू होते। त्या कामावर रामजी बाबा सुभेदार हे रोखपाल म्हणून काम पाहत होते, तर त्यांचा परिवार साताऱ्यात होता। त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वय साधारणतः 10 वर्षाचे होते। आईविना पोरके झालेले बाबासाहेब म्हणजे छोटा भिवा आपल्या भावंडांसह आत्याच्या देखरेखीसाठी साताऱ्यात वाढत होता। तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या काळात रामजी बाबांनी तार पाठवली की मुलांना सुट्टीला काही दिवसांसाठी इकडे कोरेगावला पाठवून द्या। सुट्टीला रामजी बाबांकडे कोरेगावला जायचे म्हणून छोटा भिवा, त्यांचा भाऊ व बहिणीचा मुलगा अशी छोटी मुलं कोरेगावला निघाली। तशी चिठ्ठी, गाडीची वेळ व कोरेगावला पोहोचण्याची अंदाजे वेळ त्यांनी रामजी बाबांना पत्र पाठवून कळविली व तेथे मसूर स्टेशनला घ्यायला येण्याचा बंदोबस्त करावा असे सांगितले। सर्व तयारी व्यवस्थित झाली। मुलं कोरेगावला जाण्यासाठी चांगली छान छान कपडे घालून तयार झाली। पिशव्या घेऊन ती सातारा स्टेशनवर पोहोचली आणि तिथून कोरेगाव जवळचे स्टेशन असणाऱ्या मासूर स्टेशनला जाणाऱ्या रेल्वेने निघाली। दिवस मावळतीला चालला होता तेव्हा ते मसूर स्थानकावर पोहोचले। तेथे उतरल्यानंतर सर्व प्रवासी आपापल्या मार्गाने निघून गेले। त्या स्थानकावर भिवा आणि त्यांची भावंड एवढेच उरले होते। ते वाट पाहत होते की वडिलांनी कोणाला तरी आपल्याला घ्यायला पाठवले असेल। बराच वेळ वाट पाहूनही कोणीच आलेलं दिसेना। तेव्हा ही छोटी मुलं कावरी-बावरी झाली। इतक्यात स्टेशन मास्तर त्या मुलांकडे आला। त्याने ही स्वच्छ टापटीप असणारी, चांगले नवे कपडे घातलेली मुले पाहिली। त्यामुळे त्याला वाटले नक्कीच ही चांगल्या सवर्ण घराण्यातील मुलं असणार आहेत। तो त्यांच्याजवळ आला व काळजीने त्यांची विचारपूस केली। भिवाने त्याला सांगितले की आम्हाला कोरेगावला जायचे आहे, तेथे आमचे वडील आहेत। स्टेशन मास्तर म्हणाला, मी काहीतरी व्यवस्था तुम्हाला करून देतो, काळजी करू नका। पण जाता जाता त्याने पुन्हा मागे वळून विचारले, तुम्ही कोण आहात? त्यावर हजरजबाबी छोट्या भिवाने कोणताही विचार न करता पटकन उत्तर दिले, महार। हे उत्तर ऐकल्या स्टेशन मास्तराचा चेहरा उतरला। त्याची बोलण्याची पद्धत बदलली। तुसडेपणाने तो या मुलांकडे पाहू लागला आणि दूर होत आपल्या केबिनकडे निघून गेला। भिवा आणि त्यांची भावंड आता जास्तच काळजीत पडली होती। दिवस मावळत चाललेला, घ्यायला कोणीच आलेलं नव्हतं। आता अंधार पडल्यावर पुढं काय करायचं ही चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली। बराच वेळ गेल्यानंतर तो स्टेशन मास्तर पुन्हा या मुलांकडे आला। लांब उभा राहिला। काय रे, आलं का कोणी तुम्हाला न्यायला? आता काय करणार आहात तुम्ही? असे प्रश्न त्याने विचारले। मुलं आता घाबरी झाली होती। नाही अशी मान हलवत
आता आम्हाला कोणी बैलगाडीवाला कोरेगावला नेऊन सोडेल का, असे भिवाने स्टेशन मास्तरला विचारले. तोवर स्टेशनवर उभी असणारी ही पोरं अस्पृश्य महार आहेत ही बातमी स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या वाल्यांपर्यंत केव्हाच पोहोचली होती. तुम्ही त्यांच्या बैलगाडीत बसले तर बैलगाडी बाटेल, म्हणून कोणताही बैलगाडीवाला तुम्हाला न्यायला तयार होणार नाही, असे स्टेशन मास्तर बोलला. त्यानंतर भिवा म्हणाला, आम्ही गाडी भाड्यापेक्षा दुप्पट पैसे देऊ, त्यावर बघू कोण तयार होतंय का, असे बोलून स्टेशन मास्तर निघून गेला. नंतर थोड्या वेळाने स्टेशन मास्तर आला व दुप्पट भाडे आणि बैलगाडी तुम्हीच हाकायची, तुमचा स्पर्श होऊ नये म्हणून गाडीवान गाडीच्या मागे चालेल अशा अटी घालून एक बैलगाडीवाला तुम्हाला न्यायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले. कोणीतरी बैलगाडीवाला शेवटी आपल्याला न्यायला तयार झाला या गोष्टीचा आधार वाटला आणि भावंड आनंदाने बैलगाडीत जाऊन बसली. बैलगाडीचा कासरा मुलांच्या हातात देऊन गाडीवान मागून चालायला लागला. या छोट्या मुलांना बैलगाडी चालवण्याचा कोणताच अनुभव नव्हता, परंतु अस्पृश्यतेने आज अचानक गाडीचा कासरा त्यांच्या हातात दिला होता. आता सूर्य अस्ताला चालला होता. गाव वस्तीतून आता गाडी बरीच दूर आली होती. रात्रीच्या जेवणाची वेळ आली होती. या सर्व भावंडांच्या पोटात कावळे ओरडत होते. खूप कडाडून भूक लागली होती. घरातून आत्याने व शेजारच्या मावशांनी बायांनी मुलांना वाटेत खायला शिदा बांधून दिलेला होता. खायला तर चांगलंच होतं, पण घरातून निघाल्यापासून त्यांना कुठेतरी पाणी प्यायला मिळालं नव्हतं. सर्वांच्या घशाला कोरड पडली होती, त्यामुळं खायला असूनही खाता येत नव्हतं. गाडीवानाने गाडी एका ओढ्याजवळ थांबवली आणि ठरलेल्या पैशातील काही पैसे मुलांकडून मागून घेऊन तो जवळच्या गावात जेवणासाठी गेला. मुलं ओढ्याजवळ त्या अंधारात पाणी मिळते का ते पाहत होती, पण त्या ठिकाणी गावातील गाई म्हशी फिरून गेलेल्या होत्या आणि सगळीकडे शेणाचा दुर्गंध पसरलेला होता. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने ओढा पूर्ण आटलेला होता. तेथील एका खड्ड्यामध्ये पाणी आहे असे दिसले, परंतु त्या खड्ड्यात शेणमाती पडल्यामुळे तो खड्डा शेणामातीने अर्धा भरलेला होता व त्यात थोडे पाणी होते. त्या पाण्याची प्रचंड दुर्गंधी सुटली होती, त्यामुळे मुलांनी ते पाणी पिणे टाळले. पोटात धुकेचा आगडोंब उसळला होता, परंतु प्यायला पाणी नसल्याने त्यांनी ते भाकरीचं गाठोडं पुन्हा तसंच बांधलं. बराच वेळानंतर गावात जेवायला गेलेला गाडीवान माघारी आला. मुलांनी पाणी नाही ही हकीकत त्यांना सांगितली, परंतु काही न बोलता चला बघू पुढे असं म्हणत ते सर्वजण निघाले. आता रात्र वाढत चालली होती. गाडीवान मागे चालत होता. पुढे मुले गाडीत बसली होती आणि चालता चालता अचानक गाडीवान उडी मारून गाडीत चढला आणि त्याने कासार हाती घेतला. भीमराव आणि मुलांना कळेना की इतका वेळ अस्पृश्यतेच्या नावाखाली चालत आलेला गाडीवान आता गाडीत कसा चढला. परंतु आता इथे कोणीही पाहणार नव्हे आणि गाडीवान चालून दमला होता, त्यामुळे तो गाडीत चढला, पण त्याबद्दल कोणीच काही बोललं नाही. मुलं चिडीचूप बसली होती. त्यांना आता मनातून भीती वाटायला लागली होती. ती गाडीवानाला पुन्हा पुन्हा विचारत होती, कोरेगावहून किती लांब आहे, कधी येईल. दूर अंतरावर त्यांना कंदिलाचा उजेड दिसायला लागला. तेव्हा त्यांना थोडं बरं वाटलं, दिलासा वाटला. गाडीवान म्हणाला, ती जी चिमणी दिसते ना, तिथे जकात नाका आहे. उजेड दिसल्याने मुलांनाही बरं वाटलं होतं, नाहीतर रात्रीच्या अंधारात त्यांनाही भीती वाटायला लागली होती. त्यामुळे या गोष्टीला त्यांनी होकार दिला. त्यांना दुसरी अशी आशा वाटत होती की जकात नाक्यावरती
आपल्याला प्यायला पाणी मिळेल. आपली कित्येक तासांपासून लागलेली तहान भागेल. तास 2 तासाच्या प्रवासानंतर गाडी त्या कंदिलाच्या उजेडाजवळ पोहोचली. तेव्हा गाडीवानाने गाडी सोडली. मुले गाडीतून खाली उतरली. त्यांनी गाडीवानाला विचारले, इथे पाणी प्यायला मिळेल का? गाडीवान म्हणाला, इथला जकात मास्तर हिंदू आहे. तो तुम्हाला पाणी देईल असे वाटत नाही, पण त्याला तुम्ही मुस्लिम आहात असं सांगून पाणी मागा. भीमराव त्या रात्रीच्या अंधारात जकात मास्तरांपर्यंत गेला आणि त्यास पाणी मिळेल का, खूप तहान लागली आहे अशी विनवणी केली. तेव्हा त्या जकात मास्तराने नाव विचारून तुम्ही कोण असा सवाल केला. त्यावर भीमरावांनी उर्दू भाषेत उत्तर देत आम्ही मुसलमान आहोत असे सांगितले. परंतु त्या जकात मास्तरांनी तुमच्यासाठी इथं कोणी पाणी ठेवलं आहे असे विचारत त्या समोरच्या डोंगरावर पाणी आहे तिथे जाऊन पाणी प्या, पाणी आणा असं सल्ला दिला. रात्र वाढत चाललेली, तहानेने व्याकुळ झालेले भीमराव आणि त्यांची भावंडं, पोटात अन्नाचं कण नाही, भुक्याचा अगडुंबा उसळलेला. प्यायला पाणी नसलं तरी ते पाणी आता त्यांच्या डोळ्यातून तरळत होतं. इतक्या रात्री त्या डोंगरावर जाऊन पाणी शोधण्याचे त्राण आता त्यांच्यामध्ये कोणाच्यातच उरले नव्हते. ही छोटी छोटी मुलं पाण्याविना तसंच झोपण्याचा प्रयत्न करायला लागली. तेवढ्यात मोठा भाऊ म्हणाला, आपल्या पिशव्यांमध्ये सामान आहे, कपडे आहेत, ते रात्री चोरी होऊ शकतात, त्यामुळे आपण दोघेजण झोपूया. कपडे आहेत, ते रात्री चोरी होऊ शकतात, त्यामुळे आपण दोघेजण झोपूया आणि एकानं जागूया. असं 2-2 तास करत रात्र काढली. रात्रभर पाण्या वाचून तहानेने भावंड तडफडत होती. भीमरावाच्या घशाला कोरड पडून भीमरावांच्या मेंदूत विचारांचं वादळ उठलं होतं. पहाट झाली. दिवस उगवल्यानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. 3 तासाच्या प्रवासानंतर बैलगाडी रामजीबाबांच्या वस्तीपर्यंत पोहोचली. रामजीबाबा समोर दिसताच मुलांनी बैलगाडीतून उड्या टाकल्या आणि रामजीबाबांना जाऊन मिठ्या मारल्या. तहानेने व्याकुळ झालेली लेकरं पाणी करत होती. रामजीबाबांनी लेकरांना पाणी दिलं. भीमराव आणि भावंड पाणी पित होते. ते पाणी त्यांच्या घशातून खाली उतरत होतं आणि डोळ्यातूनही पाणी वाहत होतं. ही घटना कोणा कादंबरीकाराने किंवा त्रयस्थ चित्रीकाराने लिहिलेली नाही, तर ही घटना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वेटिंग फॉर व्हिसा या आत्मचित्रात लिहिलेली आहे. पुढे बाबासाहेब लिहितात, या घटनेचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. या घटनेच्या आधी शिवाशिव, भेदभाव, अपमान हे माझ्या वाट्याला आलं नव्हतं. असं नाही, तर अगदी शाळेतसुद्धा इतर विद्यार्थ्यांपासून मला वेगळं बसवलं जायचं. बसण्यासाठी जे गोंडपाट असायचं ते माझं मला घरून घेऊन यावं लागायचं. बसण्यासाठी जे गोंडपाट असायचं ते माझं मला घरून घेऊन यावं लागायचं आणि पुन्हा दप्तरात ठेवून आणावं लागायचं. माझ्या त्या गोंडपाटाला शिपाई हात लावायचा नाही. एवढंच नाही, तर शाळेतसुद्धा पाणी पिण्यासाठी स्वतःच्या हाताने पाणी घेता यायचं नाही. कितीही तहान लागलेली असली तरी जेव्हा शिपाई येईल तेव्हा पाणी मिळेल हे मी रोज अनुभवत होतो. पुढे बाबासाहेब म्हणतात, पण या घटनेने माझ्या मनाला खूप धक्का बसला. अस्पृश्यतेचे हे भयानक वास्तव माझ्या मनातून आणि डोक्यातून जातच नव्हतं. त्या दिवसापासून अस्पृश्यतेबद्दल मी विचार करायला लागलो. त्याआधी या सर्व गोष्टी मला सामान्य वाटत होत्या, परंतु या घटनेनंतर त्या वयातही मी खूप गांभीर्याने विचार करत होतो. त्या वयातही बालभिवाच्या मनात हा विचार यायला लागला की प्रश्न फक्त पाण्याचा नाही आहे, तर प्रश्न हक्काचा आहे. जे पाणी निसर्गातून सर्वांना
मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं ते पाणी अस्पृश्यतेच्या नावाखाली आपल्याला दिले जात नाही. हा विचार भीमरावाच्या मनात यायला लागला आणि याचीच परिणती पुढे 20 मार्च 1927 या दिवशी जगाच्या इतिहासातील पाण्यासाठी झालेला पहिला सत्याग्रह म्हणजे महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा आपल्याला झालेला दिसतो आहे. ऑगस्ट 1923 सालीच मुंबई विधिमंडळाने सार्वजनिक ठिकाणी सर्वांसाठी खुली असतील असा कायदा पारित केला होता. त्यानंतर 1924 साली महाड नगरपालिकेनेही या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला होता, परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावर बालपणापासून आघात करत असलेला हा प्रश्न होता. जगाला जीवनावश्यक असतं ते पाणी. एक वेळ अन्न नसलं तरी माणूस काही दिवस जगू शकतो, परंतु पाण्याविना काय तडफडत होते याचा अनुभव बालपणापासून भीमरावांनी घेतलेला होता. आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल, कारण पाणी न देऊन आपला समतेचा हक्क डावलला जातोय हे त्याच्या मनात रुजलेलं होतं. म्हणून या सामाजिक लढ्याची सुरुवात जीवनावश्यक असणाऱ्या व निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या पाण्यापासून करायची हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं आणि त्यांनी सामाजिक लढ्याचं रणशिंग फुंकलं. महाडचे चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले व्हावे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या मोठ्या सामाजिक आंदोलनाची घोषणा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव आंबडवे हे कोकणातीलच व याच कोकणच्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचं रणशिंग फुंकलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याची राजधानी कोकणातील रायगडच आणि त्याच रायगड जिल्ह्यात असणाऱ्या महाड येथील चवदार तळ्यापासून नव्या सामाजिक क्रांतीच्या लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. बाबासाहेबांनी ही लढाई उभी करत असताना महाड येथील अनेक समविचारी पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले. त्यामध्ये महाड नगरपालिकेचे अनंत विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे आदी लोक होते. महाड येथे जाहीर सभा आयोजित करायची व त्यानंतर समूहाने चवदार तळ्यावर जाऊन प्रत्यक्ष पाणी प्राशन करायचे असा कार्यक्रम ठरलेला होता. बाबासाहेबांच्या आवाहनानंतर हजारो अस्पृश्य बांधव त्या सत्याग्रहासाठी महाडला निघाले. विशेष गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की या सत्याग्रहास येणाऱ्या मंडळींना आवर्जून विनंती करण्यात आली होती की प्रत्येकाने येताना आपल्याबरोबर ताट, तांब्या, कांबळी व 3 दिवस पुरेल इतकी भोजनाची सामग्री आपापली घेऊन या. सत्याग्रह कमिटी भोजनाची व्यवस्था करणार होती, परंतु तरीही प्रत्येकाने आपापली तयारी ठेवावी. तसेच त्यांना मुंबईवरून बाबासाहेबांसह आगगाडीने यायचे असेल त्यांनी आपल्या तिकिटाचे 5 रुपये बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यालयात जमा करावे. या सत्याग्रहामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या छातीवर बहिष्कृत हितकारणी सभेच्या नावाने पदक लावलेले असावे, म्हणजे बिल्ला लावलेला असावा. तो बिल्ला ज्यांना हवा आहे त्यांनी त्या बिल्ल्याचे प्रत्येकी 2 रुपये जमा करावे असे आवाहन करणारे पत्रक सत्याग्रह कमिटीचे सेक्रेटरी सीताराम नामदेव शिवतरकर यांनी काढले होते. या पत्रकात एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे महाडचा सत्याग्रह, त्यामध्ये सहभागी झालेले हजारो अस्पृश्य बंधू आणि भगिनी हे किती उत्स्फूर्तपणे या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हा महान नेता त्यांना लाभला होता आणि त्यासाठी स्वखर्चातून ते या लढाईमध्ये सहभागी होत होते. आज एखाद्या विजयी सभेलाही लोक पैसे देऊन आणावे लागतात, परंतु बाबासाहेब आंबेडकर हे समतेची लढाई उभी करत होते. ही स्वातंत्र्याची लढाई होती, हक्काची लढाई होती व हक्काच्या लढाईला येतानाही लोक स्वखर्च करून यायला आणि आपलं स्वतःचं जेवण स्वतःला घेऊन यायला तयार होते. तसे 5,000हून अधिक लोक या सत्याग्रहासाठी महाडच्या भूमीवर दाखल झाले होते. महाडच्या सत्याग्रहासाठी कोणीच जागा द्यायला तयार नव्हते. ज्यांचा या सत्याग्रहाला विरोध होता असा सनातन्यांनी आंबेडकरांच्या या सत्याग्रहाला कोणी जागा देऊ नये याची नीट व्यवस्था केलेली होती. परंतु फतेह खान या मुस्लिम बांधवाने आपली जागा या सत्याग्रहासाठी उपलब्ध करून दिली. नगराध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस हे या सत्याग्रहाच्या कुलाबा बहिष्कृत परिषदेचे निमंत्रक होते. महाडच्या या सत्याग्रहासाठी आलेल्या हजारो लोकांना पिण्यासाठी पाणी कुठून मिळणार हा प्रश्न होता. तेव्हा या हजारो लोकांना पिण्यासाठी एका उच्च जातीय व्यक्तींकडून 400 रुपयाला पाणी विकत घेण्यात आले होते. ही गोष्ट विशेष आहे. जसं बैलगाडीवाला गाडीवान अस्पृश्यांना स्पर्श होईल, विटाळ होईल म्हणून गाडीत घेत नव्हता, परंतु दुप्पट गाडी भाडे दिल्यानंतर मात्र गाडीत बसवतो. लोकवस्तीतून जाताना तो अस्पृश्य पोरांसोबत गाडीत बसत नाही, परंतु अंधाऱ्या वाटेत लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी मात्र तो अस्पृश्य मुलांसोबत गाडीमध्ये बसतो. या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. 19 व 20 मार्च 1923 या 2 दिवशी देशाच्या इतिहासातील महत्त्वाचा ठरलेला महाडचा सत्याग्रह सुरू होता. या परिषदेला 5,000हून अधिक बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या होती, पुरुषांपेक्षा अधिक होती. बाबासाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक भगिनी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसह या सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्या होत्या. बाबासाहेब या सर्व भगिनींना आपल्या भाषणामध्ये विशेष आवाहन करतात की आता आपण आपल्या अस्पृश्यतेचा ज्या निशाणे आहेत त्या आपण मिटवल्या पाहिजेत. जसे की पुरुषांनी हातात काठी घेऊन फिरणे, स्त्रियांनी गुडघ्यांपर्यंत लुगडं गुंडाळणे हे आता थांबवलं पाहिजे. आया बहिणींनो, आता तुम्हीही इतर उच्चवर्णीय स्त्रियांप्रमाणे टाचेपर्यंत पायघोळ असणारे लुगडं नेसा. मुलाबाळांना स्वच्छ ठेवा. त्यांना चांगले कपडे घालायला शिकवा. हे सामाजिक सुधारणाचे आवाहन बाबासाहेब करतात. या ठिकाणी आम्ही ही गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की ज्या काळात स्त्री घरातून बाहेर निघत नव्हती असं सांगितलं जातं, त्या काळात स्त्रियांना सामाजिक चळवळीचं भान नव्हतं. कारण गावगाड्यातली स्त्री शिकलेली नव्हती. चूल आणि मूल यांच्या पलीकडे त्यांचे विश्व गेलेले नव्हते. त्या काळात बाबासाहेब सामाजिक चळवळीच्या आंदोलनासाठी हजारो स्त्रियांना एकत्र आणतात. उत्स्फूर्तपणे त्या महिला भगिनी या आंदोलनात सहभागी होतात. जीवाची पर्वा न करता आपल्या मुलाबाळांना त्या सत्याग्रहात सहभागी होतात. स्त्रियांना सामाजिक चळवळीमध्ये सहभागी करून घेण्याचं मोठं कार्य एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी करताना दिसून येतात. नव्हे तर स्त्रियांना सामाजिक राजकीय चळवळीमध्ये आणून खऱ्या अर्थाने त्यांच्या उत्कर्षाची सुरुवात, महिला सबलीकरणाची सुरुवात या महाडच्या सत्याग्रहातून झालेली दिसते. पुढे बाबासाहेब आपल्या भाषणामध्ये जे मांडतात ते खऱ्या अर्थानं या देशाच्या नव्हे तर जगाच्या सामाजिक चळवळीला नवे वळण देणारे भाषण आहे. ज्याप्रमाणे भारतात अस्पृश्यांवर या ठिकाणी अनन्वित अत्याचार होत होते, भेदभाव होत होता, त्यांचा स्पर्शही विटाळ समजला जायचा आणि अशाच प्रकारे
जगातल्या अनेक देशांमध्ये त्या काळात अस्पृश्यता होती. बाबासाहेबांनी ती पाहिली होती, अभ्यासली होती आणि त्याच समकालात बाबासाहेब या अस्पृश्यते विरोधात रणशिंग फुंकतात. महाडच्या त्या सत्याग्रहामध्ये भाषणाला उभे राहिलेले बाबासाहेब अस्पृश्यतेवर प्रहार करताना आणि सत्याग्रहाची नेमकी भूमिका मांडताना म्हणतात, सत्याग्रह कमिटीने आपणास महाडला बोलवले आहे. ते महाडच्या 14 तळ्याचे पाणी पिण्याकरता बोलावले आहे असा आपला समज होऊ देऊ नका. 14 तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आज पावे तो 14 तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. 14 तळ्यावर जायचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरता जायचे नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे. बाबासाहेबांचे शब्द म्हणजे 19व्या शतकातील नव्या समतेच्या क्रांतीचा आगाज आहे. नव्या समतेच्या क्रांतीसाठी केलेला एल्गार आहे. मानवी हक्कासाठी उभा केलेला संघर्ष आहे. हा केवळ पाण्यासाठीचा संघर्ष नाही, तर निसर्गाने दिलेल्या गोष्टी प्रत्येकाला मिळवता येणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि तो प्रत्येकाचा मूलभूत हक्क शाबूत ठेवण्यासाठी केलेला लढा आहे. हे बाबासाहेबांच्या या भाषणातून लक्षात येते. या भाषणात पुढे बोलताना बाबासाहेब म्हणतात की महाडचे स्पृश्य लोक खूप समजूतदार आहेत. त्यांनी इतर कोणत्याही धर्माच्या लोकांना पाणी पिण्यास अटकाव केलेला नाही. अगदी मुसलमान व इतर परधर्मीय लोकसुद्धा 14 तळ्याचे पाणी स्वतः भरून घरी नेऊ शकतात. तसेच मानव योनीपेक्षाही कमी मानल्या गेलेल्या पशुपक्ष्यांना, जनावरांना आणि जीवजंतूंनासुद्धा तळ्यावर येऊन पाणी पिण्यास, तळ्यावर फिरण्यास, तळ्यात डुबण्यास कोणतीच हरकत नाही. एवढेच नव्हे तर अस्पृश्यांनीच पाळलेल्या जनावरांनासुद्धा या तळ्यावर बिनधास्तपणे पाणी पिऊन दिलं जातं. आपले हे स्पृश्य हिंदू लोक दयेचे माहेरघर आहेत. ते कधीच कोणाला छळ करत नाही, हिंसा करत नाही. या धर्मात साधू संतांनी आणि याचकांची झालेली बेसुमार वाढ हे त्यांच्या दातृत्वाचीच जागतिक ज्योत साक्ष आहे. पण असा हा वारसा असणारे स्पृश्य लोक आपल्याच धर्मातील काही लोकांना त्याच 14 तळ्यातील पाणी घेण्यास का बंदी करतात? हा प्रश्न मनात उद्भवल्याखेरीज राहणार नाही. या प्रश्नाचे उत्तर काय हे सर्वांनी आधी नीटपणे समजून घेतले पाहिजे. तरच आजच्या सभेचे महत्त्व पूर्णपणे आपल्या लक्षात येईल असे मला वाटते. असे बोलून बाबासाहेब पुढे सांगू लागतात, स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांना तळ्याचे पाणी पिऊ देत नाहीत, त्याला स्पर्श करू देत नाहीत. याचे कारण हे नाही की अस्पृश्याने तळ्यातील पाण्याला स्पर्श केल्यानंतर पाणी नासेल, बाटेल अथवा पाण्याची वाफ होऊन पाणी संपेल, तर अस्पृश्यांना ते पाण्याला स्पर्श करू देत नाही. याचे कारण हे आहे की शास्त्रांनी असमान ठरविलेल्या जातींना आपल्या तळ्यात पाणी भरू देण्याची व त्या जाती आपल्या समान आहेत असे मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही, म्हणून हा प्रश्न उभा राहिलेला आहे. या भाषणात पुढेही बाबासाहेब समतेचा विचार मांडताना म्हणतात, रोटीबंदी आणि लोटीबंदी उठली म्हणजे समता प्रस्थापित झाली असे नाही, तर जोपर्यंत बेटीबंदीचा बांध फुटणार नाही तोपर्यंत अस्पृश्यता संपणार नाही. त्यासाठी बेटीबंदी संपली पाहिजे. बेटीबंदीत अस्पृश्यतेचे मूळ आहे हे आपण ओळखले पाहिजे. एकत्र बसून जेवण करणे ही वरवरची मलमपट्टी आहे. तर जेव्हा खऱ्या अर्थाने बेटीबंदी उठेल
तेव्हा अस्पृश्यता समूळ नष्ट होण्याचा मार्ग खुला झालेला असेल. त्यामुळे आमचा हा सत्याग्रहाचा मारा, समतेसाठीचा मारा, हा बेटी बंदीपर्यंत भिडवला पाहिजे. त्याशिवाय अस्पृश्यता मुळासकट उपटली जाणार नाही. महाडच्या चौदार तळ्याचा संग्राम म्हणजे आम्हाला वाटतं की बाबासाहेबांनी त्या ठिकाणी फक्त पाण्यासाठी भाषण केले असेल, पाणी मिळावे म्हणून मुद्दे मांडले असतील. पण बाबासाहेबांच्या त्या सत्याग्रहाच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी तर थेट इथल्या अस्पृश्यतेवर प्रहार केला आहे. इथल्या असमतेवर, इथल्या शिवाशिवीवर आणि वरवरचेपणाने होत असलेल्या जात निर्मूलनावर बाबासाहेबांनी प्रहार केला आहे. काही लोक नुसती मलमपट्टी करत आहेत. आम्ही अस्पृश्यांच्या बरोबर आहोत. अस्पृश्यांसोबत भोजनावळी करून आणि त्यांच्या घरी मुक्काम करून दिखावा करत आहेत. परंतु बाबासाहेब म्हणतात, अस्पृश्यतेच्या मुळावर घाव घालायचा असेल तर जेव्हा बेटीबंदी उठेल आणि सोरीक चालू होतील तेव्हा खऱ्या अर्थाने अस्पृश्यतेला छेद दिला जाईल. ही भूमिका बाबासाहेब महाडच्या भूमीमध्ये मांडतात. जर ही फक्त पाण्याची लढाई असती तर तिथे हे मुद्दे बाबासाहेबांनी घेतले नसते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांच्या या भाषणानंतर उत्स्फूर्तपणे सारा जमा उठून उभा राहिला व त्यानंतर शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा कित्येक वेळ होत राहिल्या. घोषणा देत हा सगळा जमा हजारांच्या संख्येने बाबासाहेबांच्या मागे चालत महाडच्या 14 तळ्याच्या दिशेने निघाला. महामानव सामाजिक क्रांतीचे अग्रणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक एक पाऊल 14 तळ्याच्या दिशेने पडत होते आणि पाठीमागून हजारो अन्वयी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत निघाले होते. खऱ्या अर्थाने ही पावलं चालली होती मानवतेच्या दिशेने. हा लढा चाललेला होता समतेच्या दिशेने. हा लढा, हा मोर्चा, ही पावलं केवळ पाणी पिण्यासाठी निघालेली नव्हती, तर ही पावलं या जगाच्या इतिहासातील एका नव्या क्रांतीची नोंद करण्यासाठी चालली होती. या जगाच्या इतिहासात आजवर अनेक आंदोलनं झाली असतील, परंतु पिण्याचं पाणी हक्काने मिळावं, तो आमचा मूलभूत हक्क आहे, हे सांगणारं जीवनावश्यक पाण्यासाठीचं हे आंदोलन, हक्कासाठीचं हे आंदोलन उभं करणाऱ्या क्रांतीसूर्याच्या मागे ही त्यांची लेकरं निघालेली होती. पुढे मुक्तिदाता चालत असताना मागे चालणाऱ्या पावलांना कोणतीच भीती वाटत नव्हती. कारण या लढ्याचे नेतृत्व करणारा महामानव हा आपला मुक्तिदाता आणि संरक्षणकर्ता आहे, याची खात्री त्या प्रत्येक आया बहिणींना, लेकरांना आणि भावाला वाटत होती. बाबासाहेब यांच्या नावावर आणि पावलावर विश्वास ठेवून एक एक पाऊल बाबासाहेबांच्या मागे पडत होतं. बाबासाहेब महाडच्या त्या 14 तळ्याच्या दारापाशी पोहोचले. चारही बाजूंनी दार असणारं त्या 14 तळ्याच्या समोर ज्ञानाचा, धैर्याचा सागर उभा राहिला होता. त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यावर दिसत होतं. पाणी वाऱ्याने हलत होतं आणि या ज्ञानसागराच्या मागे असणारा जनसमुदाय मोठमोठ्याने घोषणा देत होता, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोण आला रे कोण आला, दलितांचा राजा आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, या घोषणाने आसमंत निनादत गेला होता. तळ्याच्या त्या दारापासून एक एक पाऊल टाकत बाबासाहेब पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत गेले. बाबासाहेब खाली वाकले आणि बाबासाहेबांचा स्पर्श त्या 14 तळ्याच्या पाण्याला झाला. पाणीही शहारलं. बाबासाहेबांच्या उंजळीने पाण्यावरती तरंग उठली. बाबासाहेबांचे प्रतिबिंब त्या पाण्यावरून संपूर्ण तळ्यात पसरत होतं. बाबासाहेबांनी उंजळभर पाणी घेतलं आणि उभे राहत सर्वांकडे पाहून ते पाणी प्राशन केलं. तो क्षण, ती घटना या देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली. महाडचे ते 14 तळे इतिहासात अजरामर झाले.
त्यानंतर बाबासाहेबांच्या सोबत असलेल्या अनुयायांनीही बाबासाहेबांचे अनुकरण करत 14 तळ्याचे पाणी प्राशन केले. सर्वांच्या चेहऱ्यावर एक खूप मोठी लढाई जिंकल्याचा आनंद होता. आपल्या लढाईचे नेतृत्व करणारे सरसेनापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंकल्याचा आनंद सर्वांना होता. विजयाच्या आनंदाच्या घोषणा दिल्या जात होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार केला जात होता. 14 तळ्याचे पाणी प्राशन करून सत्याग्रह पूर्ण झाला होता. बाबासाहेब आपल्या अनुयायांना घेऊन पुन्हा परिषदेच्या मंडपाकडे निघाले. तेथे जाऊन बाबासाहेबांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. तसेच या ठिकाणी कोणतीही हिंसा करायची नाही हा आदेश बाबासाहेबांनी दिला, तो प्रत्येकाने पाळावा असेही सांगितले. व बाबासाहेब त्यांच्यासाठी असलेल्या निवासस्थानी गेले. एकीकडे या समतेच्या पाखरांचा पाण्याच्या हक्कासाठी संघर्ष सुरू होता. ते खुल्या तळ्याचे पाणी आपल्या चोचीत घेत होते, तर दुसरीकडे या विरोधात षडयंत्र रचले जात होते. हा सत्याग्रह कसा मोडून काढायचा यासाठी अनेक सनातनी लोक महाडच्या आसपासच्या गाव खेड्यातल्या लोकांना भडकवत होते. बाबासाहेब व अनुयायी पाणी प्राशन करून आता विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिर आणि देव पाठवणार आहे अशी अफवा मंदिराच्या पुढाऱ्याने उठवली. हा म्हणता ही अफवा सगळीकडे पसरली. हातात लाठ्या काठ्या घेऊन अनेक स्पृश्य तरुण नागरिक सत्याग्रहासाठी जमलेल्या अस्पृश्य बांधवांवर चालून गेले. दिसेल तिथे मारहाण करायला सुरुवात झाली. अनेक अस्पृश्य बांधवांची डोके फुटली. आया बहिणींना लाठ्याकाठीने मारहाण करण्यात आली. स्थानिक पुढारी चित्रे सहस्रबुद्धे यांनी ठिकठिकाणी मध्यस्थ करून अनेकांना थांबवण्याचे प्रयत्न केले. तसं पाहायला गेलं तर या घटनेमध्ये महाडच्या या अस्पृश्य जमावापेक्षा सत्याग्रहासाठी जमलेले बाबासाहेबांचे अनुयायी संख्येने अधिक होते. त्यांनी ठरवलं असतं तर हातात असणाऱ्या काठ्यांनी ते प्रतिकार करू शकले असते किंवा सर्वांना मारूनही शकले असते. परंतु बाबासाहेबांनी सत्याग्रहाला आलेल्या सर्वांना आदेश दिला होता, शब्द दिला होता की आपल्याला या ठिकाणी कोणतीही हिंसा करायची नाही. त्यामुळे एकानेही उलट हिंसा केली नाही. हा हल्ला अत्याचार चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत वार्ता गेली. बाबासाहेब तळक उठले व उभा राहिले. निघाले. बाबासाहेबांना अनेक लोक अडवण्याचा प्रयत्न करत होते. बाबासाहेब तुम्ही स्वतः जाऊ नका, तुम्हालाही मारण्यासाठी कट केलेला असू शकतो असे सांगत होते. पण बाबासाहेब थांबले नाही. माझ्या अनुयायावर हल्ला होत असताना मी इथे कसा थांबू हा प्रश्न त्यांना पडला होता. बाबासाहेब निर्भीडपणे झपाझप पावलं टाकत परिषदेच्या ठिकाणापर्यंत आले. बाबासाहेब येत आहेत हे पाहून सर्व अनुयायांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले. आता बाबासाहेब काय आदेश देतात याची अनेक जण वाट पाहत होते. बाबासाहेब त्या ठिकाणी आले. मारेकरीसुद्धा तिथून जवळच होते. परंतु आपल्या अनुयायांच्या समोर बाबासाहेब पहाडाप्रमाणे उभे राहिले. आणि आता कोणाला हल्ला करायला यायचे असेल तर आधी माझ्याशी बोलावं लागेल, माझ्यावर हल्ला करावा लागेल या निश्चयाने हा महामेरू तिथे उभा राहिला. बाबासाहेबांनी जर हिंसेचे प्रत्युत्तर हिंसेने द्यायचे ठरवले असते तर महाडात आलेल्या अंगापिंडाने बलदंड असलेल्या या 5,000हून अधिक अनुयायांनी जशाच तसे उत्तर किंवा त्यापेक्षाही जोरदार उत्तर दिले असते. परंतु अहिंसानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी रक्ताचा थेंबही सांडू द्यायचा नव्हता. त्यांना ही क्रांतीची नवी परिभाषा लिहायची होती आणि त्यांनी ती लिहिली. आम्हाला इतिहासात जेव्हा अहिंसेच्या गोष्टी शिकवल्या जातात तेव्हा ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी मानवमुक्तीची क्रांती केली. पाण्यासाठी सत्याग्रह केला. पण जगातील या सर्वात मोठ्या मानवमुक्तीच्या क्रांतीमध्ये
त्यांनी कुठेच हिंसेचे समर्थन केले नाही. कुठेच कोणाच्या हातात लाट्या काठ्या तलवारी देऊन लढा, मारामाऱ्या करा असं सांगितलं नाही. तर त्यांनी ही जगातली सर्वात मोठी मानवमुक्तीची लढाई अहिंसेच्या मार्गाने जिंकली. म्हणून या जगातले अहिंसा नायक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. ते बाबासाहेब आंबेडकर सर्वांना समजले पाहिजे. अरे बालपणी पाण्यासाठी तळमळणारा जीव, पाणी मागत उभं राहावं लागणारा विद्यार्थी, ते पाण्याच्या हक्कासाठी, समतेच्या हक्कासाठी जगातील सर्वात मोठा सत्याग्रह करणारा आणि जग बदलणारा बाप माणूस म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे प्रेरणादायी बाबासाहेब आंबेडकर या नव्या पिढीला समजले पाहिजे. या देशात जो कालपर्यंत अस्पृश्य होता त्या बांधवाला याची जाणीव असली पाहिजे की आज समतेचा पाण्याचा घोट जो तुम्ही घेत आहात, जो तुम्हाला तुमचा हक्क म्हणून मिळत आहे, ते समतेचे पाणी तुमच्या घरातील माठापर्यंत येण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक उन्हाळे सहन केले ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गांना विसरता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही लढाई न्यायाची लढाई होती. ती लढाई तो समतेचा सत्याग्रह, महाडचा सत्याग्रह म्हणून जरी तेव्हा जिंकला असेल तरीही अखंड सामाजिक समतेचा, मानवी समतेचा सत्याग्रह बाबासाहेबांना अजून जिंकायचा आहे. त्याची लढाई अजूनही सुरू आहे. कारण हा सत्याग्रह, ही लढाई जर समतेसाठीची होती, जातीयते विरोधातील होती, अस्पृश्यते विरोधातील होती, तर ती जातीयता आजही पूर्णतः संपलेली नाही. बाबासाहेबांची ही लढाई त्यांच्या विचारांच्या वारसदारांना आपल्या खांद्यावर घेऊन पुढे जावे लागेल. ही लढाई पुढे जात असताना आज या देशाची स्थिती काय आहे हे आम्हाला पाहावे लागेल. आजही या देशांमध्ये पाण्यासाठीचा संघर्ष थांबलेला नाही. आज 21व्या शतकातही या देशाच्या समतेसाठीच्या लढायांची गरज आहे. म्हणूनच महाडच्या सत्याग्रहाला 95 वर्ष होत आली. तरीही या देशात सामाजिक धुरी नसणाऱ्या डॉक्टर बाबा आढाव यांच्यासारख्या कार्यकर्त्याला एक गाव एक पाणवठा ही योजना राबवावी लागते. म्हणजे अजूनही महाडचा सत्याग्रह संपलेला नाही. हा महाडचा सत्याग्रह लवकरात लवकर जिंकणे ही नव्या भारताची गरज आहे. हा नवा आधुनिक भारत हा समतेचा भारत असला पाहिजे. यासाठी आपल्याला बाबासाहेबांच्या स्वप्नातला अहिंसात्मक लढा उभा करावा लागेल आणि तो लढा जिंकावा लागेल. नमो बुद्धाय. जय हिंद.